मद्रासीच्या पत्नीचा साई चरणी भजन करण्याचा शुद्ध भाव होता. पावसाळ्यात आकाशातील ढगांना पाहून जसा मोर आनंदाने नाचेल किंवा चंद्राला पाहून चकोर पक्षी आनंदित होईल, तसेच बाबांना समोर पाहून तिला प्रेम उत्पन्न झाले. एकदा दुपारची आरती चालू असताना कृपामूर्ती साईंनी तिची शुद्ध भावाची अवस्था पाहून तिला प्रभू श्री रामचंद्राच्या रूपाने दर्शन दिले. इतरांना नित्याचे साईनाथ, तर त्या बाईच्या नजरेला जानकीकांत म्हणजेच सीतेचे पती श्रीराम दिसले. तिच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. ती दोन्ही हातांनी टाळ्या वाजवित होती आणि त्याबरोबरच डोळ्यातून अश्रू ढाळीत होती. हे दृश्य पाहून सर्व लोक आश्चर्य करू लागले आणि त्या सगळ्यांच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली की तिला प्रेमाचा पूर काय हवा आणि तिला एकटीलाच इतका आनंद का व्हावा. आपल्या पतीला आपण अत्यंत आनंदित झालेली ती रामदर्शनाचे नवल व साईबाबांच्या अद्भुत करणी सांगू लागली. निळ्या रंगाच्या कमळाच्या पाकळ्यांसारखा सावळा वर्ण असलेला, भक्तांच्या इच्छा पुरवणारा कल्पवृक्ष असलेला तो हा भरताचा भाऊ, सीतेला आनंद देणारा दशरथाचा पुत्र राम मला दिसला. डोक्यावर मुकुट व कानात कुंडले यांनी अलंकृत, वनपुष्पांच्या हाराने शोभणारा, पिवळे वस्त्र धारण केलेला, 4 हात असलेला जनक राजाच्या मुलीचा पती मला दिसला. शंख, चक्र व गदा धारण केलेला, छातीवर श्रीवस्त खून असलेला, कौस्तुभमणी गळ्यात घातलेला तो हा मनोहर रूप असलेला सर्वश्रेष्ठ पुरुषोत्तम मी पाहिला. माणसाचे रूप धारण केलेला, विष्णूचा असामान्य अवतार असलेला, सीतेची प्राण धारण किंवा उत्साहवर्धक चेतन शक्ती असणारा, मन आकर्षून घेणारा, धनुष्य धारण करणारा श्रीराम मला दिसला. बाहेरून दिसायला जरी हा फकीर दिसत असला, दारोदारी भिक्षा मागत असला, तरी मला तो जानकी जीवन मनोहारी धनुर्धारी श्रीराम दिसला. वरवर जरी हा अवलिया दिसत असला, कोणाला मनात कसाही दिसत असला, तरी मला तो जानकी जीवन मनोहारी धनुर्धारी दिसला. मला श्रीराम दिसला. या अवलियामध्ये, बाबांमध्ये श्रीराम दिसला. श्री साई सच्चरित्र पूर्ण ऐकण्यासाठी माझे लॉंग व्हिडिओ नक्की पहा. ओम श्री साईराम.